आजकाल सोशल मीडियावर सगळीकडे लिव्हर डिटॉक्स ज्यूस, लिव्हर क्लेन्स आणि मॅजिक हर्बल पिल्सच्या जाहिराती सर्रास बघायला मिळतात. आणि असा क्लेम करतात की ते तुमचं लिव्हर रातोरात क्लीन करून देऊ शकतात. ऑनेस्टली, हे सगळे मार्केटिंग गिमिक्स आहेत. तुम्ही संपूर्ण आठवडाभर एक हाय सोडियम असणारं फ्राईड जेवण जेवता, लिक्विड शुगर्सने भरलेली कोल्ड ड्रिंक्स पिता आणि रात्री 12, 1, 2 वाजता हेवी मील्स घेऊन झोपून जाता. आणि मग तुम्हाला वाटतं की एक ग्लास कारल्याचा ज्यूस किंवा कोणतीही डिटॉक्स पावडर तुमच्या लिव्हरला वॉश करेल. तर तुम्ही खूप चुकीचा विचार करता आहात. रियालिटी खूप जास्त अलार्मिंग आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघतीये आपली चुकीची लाईफस्टाईल आणि सवयी यांमुळे आज भारतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज किंवा NAFLDचे पेशंट प्रत्येक तिसऱ्या घरात बघायला मिळतात. ही कंडिशन आता फक्त वयोवृद्धांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. इवन 25 ते 30 वर्षांचे यंग लोकसुद्धा लिव्हर स्टिफनेस, लिव्हर फायब्रोसिस आणि ग्रेड 2 फॅटी लिव्हरची तक्रार घेऊन माझ्याकडे येतात. लिव्हर मेडिकली एक खूप फॉरगिव्हिंग ऑर्गन मानला जातो. या अवयवाकडे रिजनरेशन करण्याची म्हणजेच स्वतःहून आपोआपच हिलिंग करण्याची कपॅसिटी असते. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही त्याला लागणारं वातावरण आणि योग्य प्रकारचे अन्नघटक म्हणजेच इसेन्शियल एन्व्हायरमेंट आणि इसेन्शियल न्यूट्रियंट्स देतच नाही, जे या रिपेअरसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे आहेत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक लिव्हर सपोर्टिव्ह न्यूट्रिएंट्स आणि नॅचरल कंपाऊंड्स बद्दल बोलणार आहोत, जे तुमची लिव्हर डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी, सुधारण्यासाठी मदत करतात आणि लिव्हरच्या नॅचरल क्लिनिंग कपॅसिटीला बूस्ट करण्यासाठी मदत करतात. चला तर मग डिटेल्समध्ये समजून घेऊ ते बायोकेमिकल मेकॅनिझम, जे एका हेल्दी लिव्हरसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. लिव्हरमध्ये डिटॉक्सिफिकेशनचं काम 2 मेन स्टेजेसमध्ये होतं, ज्याला आपण फेज 1 आणि फेज 2 पाथवे म्हणतो. ही प्रोसेस समजून घेणं यासाठी महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला हे समजल्यानंतरच लक्षात येणार आहे की फक्त डिटॉक्स ज्यूस पिल्याने लिव्हर का साफ होणार नाही. फेज 1 मध्ये लिव्हर तुमच्या शरीरात जमा होणाऱ्या फॅट सोल्युबल टॉक्सिन्सला पकडून इंटरमिडिएट केमिकल्समध्ये बदलतं. इथे एक खूप मोठा कॅच आहे. हे इंटरमिडिएट केमिकल्स खऱ्या टॉक्सिन्सपेक्षा सुद्धा जास्त धोकादायक, घातक आणि रिॲक्टिव्ह असतात. जर ते याच स्टेजवर थांबले तर ते लिव्हरच्या पेशींना आतमधून खराब करायला, डॅमेज करायला सुरुवात करतात. यानंतर येतो फेज 2, जिथे लिव्हर या रिॲक्टिव्ह केमिकल्सला वॉटर सोल्युबल म्हणजेच पाण्यात विरघळणाऱ्या घटकांमध्ये बदलतं, ज्यामुळे ते लघवी किंवा शौचा वाटे तुमच्या शरीरातून सेफली बाहेर पडू शकतील. या दोन्हीही फेजेसचं कामकाज नीट चालवण्यासाठी लिव्हरला योग्य इंधन खूप गरजेचं असतं. हे इंधन म्हणजे विटामिन्स, एन्झाईम्स आणि अमायनो ॲसिड्सचा कॉन्स्टंट सप्लाय. पण जेव्हा आपला डाएट पुअर असतो आणि न्यूट्रियंट्सची डेफिशियन्सी निर्माण होते, तेव्हा लिव्हरचं काम व्यवस्थित होत नाही आणि सगळे टॉक्सिन्स फेज 1 नंतर मध्येच थांबतात. हीच ती स्टेज आहे जिथे इन्फ्लमेशन आणि लिव्हर डॅमेज सुरू होतं. म्हणूनच ट्रू लिव्हर क्लिन्झिंगचा अर्थ आहे आपल्या शरीराला योग्य न्यूट्रिशन देणं आणि आपल्या गट एन्व्हायरमेंटला काम ठेवणं. आता बोलू त्या स्पेसिफिक अन्नपदार्थांबद्दल जे लिव्हरच्या या पाथवेजला सपोर्ट करतात. हे लक्षपूर्वक समजून घ्या, कारण योग्य न्यूट्रिशन हेच तुमचं औषध आहे. 7 सायन्स बॅक्ड फूड्स फॉर लिव्हर रिजनरेशन. नंबर 1, सल्फर रिच वेजीज, द ग्लुटाथिऑन फॅक्टरीज, जसं की कोबी, मुळा आणि मोहरी. आपल्या भारतीय आहारामध्ये हे कायमच गॅस तयार करणारे अन्नपदार्थ असं समजलं गेलंय.
आणि हे खाणं टाळलं गेलंय. पण मेडिकली हे खूप महत्त्वाचं अन्न आहे. यामध्ये सल्फर कंपाऊंड्स असतात, जसं की सल्फुराफेन आणि इंडोल्स. लिव्हरचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे ग्लुटाथिऑन. ग्लुटाथिऑनला आपण मास्टर अँटीऑक्सिडंट असं म्हणतो. सल्फर शिवाय लिव्हर ग्लुटाथिऑन नाही बनवू शकत. जेव्हा तुम्ही या भाज्या खाता तेव्हा तुम्ही लिव्हरच्या फेज 2 डिटॉक्सिफिकेशन एन्झाईम्सला ऑन करता. हे एन्झाईम्स शरीरात कॅन्सर बनवणाऱ्या केमिकल्स आणि ड्रग्जला न्यूट्रलाइज करून शरीराच्या बाहेर काढून टाकतात. मुळ्याला असणारी तिखट चव ॲक्च्युली ग्लुकोज इनोलेट्समुळे असते, जे बाईल प्रोडक्शनला स्टिम्युलेट करतं, बाईल बनवण्यासाठी मदत करतं. बाईल ज्यूस हे लिव्हरचं ते डिटर्जंट आहे जे टॉक्सिन्सला कॅरी करून आतड्यांपर्यंत घेऊन जातं. मुळ्याला तुम्ही सॅलड नका समजू, ते लिव्हरचं एक क्लिन्झिंग एजंट आहे. नंबर 2, होल एग्ज, अंडी, कोलिन पॉवर. तुम्ही ऐकलंच असेल की फॅटी लिव्हर असल्यास अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये. खरं तर मेडिकली हे खूप मोठं मिथ, गैरसमज आहे. एग यॉकमध्ये कोलिन असतं. लिव्हरचं एक महत्त्वाचं काम आहे ट्रायग्लिसराइड्स आणि फॅट्सला प्रोसेस करणं. पण लिव्हरमधून फॅट बाहेर काढण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्हेकल हवे असतात, ज्यालाच आपण VLDL किंवा व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणतो. कोलिनच्या मदतीशिवाय लिव्हर VLDL नाही बनवू शकत, ज्याचा परिणाम हा होतो की फॅट लिव्हरच्या आतमध्येच अडकून राहतं आणि फॅटी लिव्हर डिझीज सुरू होतो. म्हणूनच 1 ते 2 होल एग्ज रोज खाणं लिव्हरला फ्युएल देतं, ज्याच्या मदतीने लिव्हर आतमध्ये साठलेलं फॅट बाहेर काढून त्याला एनर्जीमध्ये बदलतं. अंडी लिव्हरमधून फॅट बाहेर एक्सपोर्ट करण्याचं काम करतात, त्यामुळे त्यांना डाएटमधून काढून टाकण्याची चूक अजिबात करू नका. नंबर 3, द टर्मरिक पेपर डुओ, हळद आणि काळी मिरी. आपलं भारतीय किचन हळदीशिवाय अपूर्ण आहे. हळदीमध्ये असतं कर्क्युमिन, जे लिव्हर सेलसाठी हीलरचं काम करतं. जेव्हा लिव्हर टॉक्सिन सोबत लढतं तेव्हा पेशींमध्ये इन्फ्लमेशन, सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो. कर्क्युमिन लिव्हर सेल्सची प्रोटेक्टिव्ह लाइनिंग म्हणजेच मेम्ब्रेनला मजबूत करतं आणि फॅट डिपॉझिशन थांबवतं. पण कर्क्युमिन शरीरात कधीच डायरेक्टली ॲब्सॉर्ब होत नाही, ते पूर्णपणे फ्लश आउट होतं. म्हणूनच हळदीसोबत कायम 1 चुटकीभर काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर नेहमी घ्या. काळी मिरीत असतं पायपरिन, जे कर्क्युमिनच्या ॲब्सॉर्प्शनला 2000% वाढवतं. नेहमी लक्षात ठेवायचं, मॉडरेशन इज अ की. डोंट ओव्हर यूज इट, अदरवाइज इट विल गिव्ह यू मोर हार्म दॅन गुड. नंबर 4, लसूण, गार्लिक. लसूण फक्त चवीसाठी नाही, त्यामध्ये सल्फर कंपाऊंड, ॲलिसिन आणि सेलेनियम असतात. सेलेनियम एक मायक्रोन्यूट्रियंट मिनरल आहे, जे लिव्हरच्या अँटीऑक्सिडंट एन्झाईम्सला प्रोटेक्ट करतं आणि लसूण त्या एन्झाईम्सला ॲक्टिवेट करतं, जे हेवी मेटल्स आणि हार्मफुल एन्व्हायरमेंटल केमिकल्सचं ब्रेकडाऊन करतात. आता याचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घेऊ. लसूण शिजवल्याने त्याचा उपयोग हा कमी होतो, म्हणून थोडं कुटून 5-10 मिनिट साईडला ठेवा, ज्यामुळे ॲलिसिन ॲक्टिवेट होऊ शकेल आणि मगच ते स्वयंपाक करताना वापरा किंवा कच्चं सुद्धा खाऊ शकता. यामुळे लिव्हर डिटॉक्स एन्झाईम बनवण्याचा वेग वाढवतं. नंबर 5, बीट्स अँड कॅरेट्स. बीट आणि गाजर. बिटॅलिनचा फायदा. बीट, गाजर हे लिव्हरसाठी ब्लड प्युरिफायर आहेत. बीटरूटमध्ये बिटॅलिन्स असतात. हे ते पिगमेंट्स आहेत जे लिव्हरच्या पेशींना DNA डॅमेज होण्यापासून वाचवण्याचं काम करतात. यामुळे लिव्हरमध्ये इन्फ्लमेशन कमी होतं आणि डिटॉक्सिफाईंग एन्झाईमचं प्रोडक्शन वाढतं. गाजरामध्ये असणारे बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन A लिव्हरच्या ओव्हरऑल एफिशियन्सीला सुधारवण्याचं काम करतात. ज्यूस ऐवजी सॅलेड्समध्ये खाणं जास्त फायद्याचं असतं, कारण फायबर गटमध्ये टॉक्सिन्सला बाइंड करतात, ज्यामुळे लिव्हरचा लोड हा 30% कमी होतो. नंबर 6, आंबवलेले पदार्थ, फर्मेंटेड फूड्स. लिव्हर क्लिन्झिंगचा रस्ता हा तुमच्या गट म्हणजेच आतड्यातून पुढे जातो. यालाच आम्ही गट लिव्हर ॲक्सिस असं म्हणतो. जेव्हा पोटात बॅड बॅक्टेरियाज वाढतात तेव्हा ते एंडोटॉक्सिन्स रिलीज करतात, जे पोर्टल वेन मार्गे सरळ सरळ लिव्हरला नुकसान पोहोचवतात.
घरी बनवलेलं दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे गट लायनिंगला आतड्यामध्ये आतून एक प्रोटेक्टिव्ह बॅरियर बनवतात. जेव्हा गट निरोगी छान असतं तेव्हा लिव्हरला या टॉक्सिन सोबत लढण्याऐवजी रिपेअर करण्यासाठी वेळ मिळतो. 1 ग्लास ताकामध्ये जिरे आणि हिंग घालून पिल्याने तुमच्या लिव्हरला छान आराम मिळतो, ज्याची लिव्हरला खूप गरज असते. नंबर 7, हिरव्या पालेभाज्या, ग्रीन लिफी वेजीज. द क्लोरोफिल फिल्टर. पालक, चाकवत आणि मोहरीमध्ये क्लोरोफिल असतं. क्लोरोफिल एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स जसं की पेस्टिसाइड्स आणि हेवी मेटल्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी एक्सपर्ट आहे. हे लिव्हरच्या फेज 1 डिटॉक्सला सपोर्ट करतं. या भाज्यांमध्ये फोलेट सुद्धा असतं, जे लिव्हर सेल्सच्या रिजनरेशनसाठी मदत करतं. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पुरेसे ग्रीन्स खाता तेव्हा तुम्ही लिव्हरवरून क्लिनिंगचा ताण कमी करता, ज्यामुळे फॅटी लिव्हर सारख्या क्रॉनिक आजारांशी लढून सुद्धा लिव्हर सुरक्षित राहू शकतं. आता बघू फूड्स दॅट ड्राईव्ह फॅटी लिव्हर. तुमच्या सवयी आणि अन्न पदार्थांची निवड जर नाही बदलली तर क्लिनिंगचा काहीही फायदा होत नाही. तुमच्या घरात आणि आजूबाजूला एन्व्हायरमेंटमध्ये या 4 गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. यासाठी 0 टॉलरन्स हा असलाच पाहिजे. नंबर 1, लिक्विड फ्रक्टोज. स्वीटन्ड बेवरेजेस, गोड साखरयुक्त पेय, कोला, एनर्जी ड्रिंक्स आणि पॅकेज फ्रूट ज्युसेस लिव्हरसाठी लिक्विड ट्रबल आहे. ग्लुकोजच्या विरुद्ध फ्रक्टोज मेटाबॉलिझम एक्सक्लुझिव्हली लिव्हरमध्येच होतं. जेव्हा तुम्ही लिक्विड शुगर कन्झ्युम करता तेव्हा हे सगळं पचवायचं कसं हे लिव्हरला समजतच नाही. लिव्हरवर एक मॅसिव्ह मेटाबॉलिक लोड येतो, जो ते हँडल नाही करू शकत आणि त्याला डायरेक्ट फॅटमध्ये कन्वर्ट करतं. या प्रोसेसला डी नोव्हो लायपोजेनेसिस म्हणतात, जो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज NAFLDचा प्रायमरी ड्रायव्हर आहे. नंबर 2, एकच तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरणे. ऑक्सिडाइज्ड और रियूज्ड ऑइल्स. डीप फ्राईंगसाठी तेल वारंवार गरम करणे ही खूप चुकीची पद्धत आहे. हे लिव्हरसाठी खूप जास्त इन्फ्लमेटरी असतं, कारण हाय टेम्परेचरवरती तेल ब्रेकडाऊन होऊन ऑक्सिडाइज लिपिड्स आणि ॲडव्हान्स्ड ग्लायसेशन एंड प्रोडक्ट्स म्हणजेच AGEs बनवतात. हे टॉक्सिक कंपाऊंड्स लिव्हर सेल्समध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात आणि हिपॅटिक डिटॉक्सिफिकेशन एन्झाईम्सची एफिशियन्सी क्रॅश करतात, कमी करतात, ज्यामुळे लिव्हर सेल्सचं मेम्ब्रेन म्हणजेच बाहेरचं आवरण खराब व्हायला सुरुवात होते. नंबर 3, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, मैदा किंवा अल्ट्रा प्रोसेस फूड्स. मैदा, पांढरा ब्रेड आणि बेकरी प्रोडक्ट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय म्हणजे जास्त असतो, जे इन्सुलिन लगेचच स्पाइक करतात. हायपर इन्सुलिनिमियामुळे लिव्हरला स्टोरेज मोडमध्ये जावं लागतं. तिथे ते फॅटी ॲसिड्सला बर्न करण्याऐवजी साठवून ठेवायला सुरुवात करतात. फायबर आणि मायक्रोन्यूट्रियंट्सच्या मदतीशिवाय हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड लिव्हरच्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीला पूर्णपणे संपवून टाकतात. नंबर 4, अल्कोहोल बिंज आणि हिपॅटिक स्ट्रेस. दारू किंवा वीकेंड पार्टीजमध्ये ड्रिंकिंग लिव्हरच्या रिजनरेशन कपॅसिटीला ब्लॉक करतं. अल्कोहोल मेटाबॉलिझमच्या वेळी किंवा अल्कोहोल शरीरात पचवताना ॲसिड ॲल्डिहाइड्स बनतात, जे एक खूप हानिकारक टॉक्सिन आहे. बिंज पॅटर्न्स लिव्हरमध्ये असणारे महत्त्वाचे घटक जसं की ग्लुटाथिऑनला नष्ट करतात, ज्यामुळे लिव्हर बाहेरून येणाऱ्या हानिकारक टॉक्सिनसोबत लढू शकत नाही. ॲज अ डॉक्टर माझं ध्येय तुम्हाला फक्त एज्युकेट करणं नाही तर एम्पावर करणं आहे. माझ्या क्लिनिकल एक्सपिरियन्सेसमधून एक गोष्ट तर एकदम क्लिअर आहे, तुम्ही रोज तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये जे ठेवता किंवा जे जेवण रोज जेवता तेच अन्न ठरवतं की तुमच्या लिव्हर सेल्स या इन्फ्लमेशनकडे जाणार आहेत की रिजनरेशनकडे. जेव्हा तुम्ही साखरेचं प्रमाण, ओव्हरऑल शुगर इनटेक 0 करता, हेल्दी फॅट्स आणि सल्फर असणारे अन्नपदार्थ निवडता आणि गट मायक्रोबायोमची व्यवस्थित काळजी घेता, तेव्हा तुमचं लिव्हर रिपेअर मोडमध्ये स्विच होतंच. बिहेवियरला मॉनिटरिंग सोबत पेअर करून बघा. जर तुम्हाला कायम उजवीकडच्या पोटात दुखतंय, कायम थकवा जाणवतोय किंवा कावीळ सदृश्य लक्षणं दिसतायत, तर त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. ही इमर्जन्सी लक्षणं आहेत जी ट्रीट करणं मॅन्डेटरी आहे.
तुमचं आजचं डाएटरी डिसिप्लिनच तुमचं उद्याचं मेटाबॉलिक हेल्थ कसं असेल हे ठरवणार आहे. त्यामुळे या सायन्स पॅक्ड अप्रोचला अडॉप्ट करा, चांगल्या योग्य सवयी अंगीकारा आणि तुमच्या लिव्हरला, यकृताला हील होण्यासाठी एक संधी द्या. थँक्यू मला आणि माझ्या टीमला खूप प्रेम देण्यासाठी. आम्ही आशा करतो की तुम्ही आम्हाला कायम असंच प्रेम द्याल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. धन्यवाद.